हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या भागातील घटक. आज आपण शिकणार आहोत धडा क्रमांक 19. आपला व्हिडिओ क्रमांक 25 आहे. नाणी, नोटा, रुपये, पैसे, परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियावर आधारित शाब्दिक उदाहरणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 24 मध्ये आपण कागदमापन हा घटक शिकलो आणि त्यावर असणारे स्वाध्याय आपण सोडवले. आज आपण बघणार आहोत 19 नंबरचा घटक नाणी आणि नोटा. मग गणित विषयातील हा एक महत्वाचा उपयुक्त दैनंदिन जीवनाशी संबंधित असणारा हा धडा आहे. नाणी, नोटा म्हणजे आपण पैशाचा वापर दररोज करत असतो हे ना. मग 1 रुपया म्हणजे किती पैसे, 25 पैसे म्हणजे किती रुपयांचा भाग असतो, वेगवेगळ्या नाण्या व नोटा एकत्र करून एकूण रक्कम कशी काढायची, तसेच चलनातील नाणी व नोटांची माहिती, रुपये पैसे यांचे रूपांतर, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार या घटकावर आधारित या सर्व घटकांचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आणि यामध्ये दिलेले जे स्वाध्याय आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी समजून सांगणार आहे. मग हा धडा शालेय परीक्षा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग आता आपण महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ. चलनातील असणारी नाणी व नोटा म्हणजे आपल्या भारतामध्ये कोणकोणते नाणी वापरतात आपण आणि नोटांचा वापर करतो. 1 रुपया सर्वांना माहिती, 1 रुपयाचा कॉइन असतो म्हणजे नाणी. 2 रुपयाची नाणी, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. त्यानंतर नोटामध्ये पहा, आता तर 1 रुपयाची वापरतच नाही कुणी आहे ना. आम्ही लहान असताना 1 रुपयाची 2 रुपयाची आम्ही वापरायचो. आता 5ची पण क्वचित पाहायला मिळते. 5 रुपयाची नोट 10, 20, 50, 100, 200 आणि 500. 1000 आणि 2000चे नोट आता नाहीये, ते बंद झालेले. महत्वाचा मुद्दा पहा पुढं. एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्याची नाणी अथवा नोटा घेता येतात. यालाच सुट्टे करणे किंवा मोड घेणे असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय पहा. समजा तुमच्याकडे 10 रुपयाची नोट आहे. तुम्ही काय केलं, तुमच्या लहान भावाला किंवा बहिणीला काय सांगितलं की तू हे 10 रुपयाची नोट घे, 10 रुपयाची नोट घे आणि त्या जागेवर मला 10 रुपयाचे सुट्टे दे. आपण म्हणतो सुट्टे पैसे द्या ना, सुट्टे पैसे घेतो ना आपण घरच्यांकडून किंवा दुकानदारांकडून. मग ते 2-2 रुपयाचे आपल्याला किती नाणी देणार बरं, कॉइन्स देणार? 5 देणार. 1-1 रुपयाची किती देणार बरं? 1-1 रुपयाची किती? 10 आहे ना. 1-1 रुपयाची किती देणार? 10. किंवा 5-5 रुपयाची किती देणार तो? 2 नाणी. बरोबर. म्हणजे 10 रुपये सुट्टेसाठी आपण काय करू शकतो, म्हणजे हे पैसे तेवढेच होणार आहे, फक्त नोटा किंवा नाणी या जागेवर असणार आहे. वेगवेगळे छोटे मूल्याची, हे मोठे मूल्य झालं सध्या. छोटे मूल्याची आपण नाणी घेतली, 2-2 रुपयाचे 5 नाणी घेणार आपण. 1-1 रुपयाच्या 10 नाणी घेणार म्हणजे 10 रुपये होणार. 5-5 रुपयाच्या 2 नाणी घेणार. किंवा आपण 2-2 रुपयाच्या 2 नाणी घेऊ शकतो आणि त्यामध्ये 1-1 रुपयाचे 6 नाणी घेऊ आपण है ना. 6 बरं का, 1 2 3 4 5 6 असे. म्हणजे हे 6 आणि हे 4 10. किंवा 2 रुपयाचा आपण 1 कॉइन घेऊ आणि 1-1 रुपयाचे 8 घेऊ, असं पण आपण घेऊ शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण सुट्टे घेऊ शकतो. आता त्याचं उलट वाक्य. एखाद्या रकमेच्या लहान मूल्याचे नोटा अथवा नाणी देऊन तेवढ्या रकमेच्या जास्त मूल्याचे नोटा किंवा नाणी घेणे म्हणजे बंदी करणे. आता सुट्टे तुम्ही घेतले समजा तुमच्या भावाकडून किंवा बहिणीकडून, पण त्यांनी तुमच्याकडून एक मोठ्या मूल्याची नोट घेतली ना, 10ची नोट घेतली आणि त्याच्याकडे असणारी 10 1-1 रुपयाची नाणी म्हणजे आपण चिल्लर म्हणतो है ना, ती तुम्हाला दिली. म्हणजे त्यांनी काय केले, बंदे केले, बंदे है ना. म्हणजे छोट्या मूल्याची तुम्हाला पैसे दिले आणि त्या जागेवर मोठ्या मूल्याची नोट तुमच्याकडून घेतली, 10 रुपयाची किंवा 50ची 100ची, आणि सुट्टे तुम्ही घेतले. तुम्ही सुट्टे केले आणि त्यांनी काय केले, बंदे केले समजा. आलं लक्षात? पुढे पहा. 1 रुपयाची 10 नाणी देऊन
10 रुपयांचे एक नोट घेता येते. बरोबर आहे. 1 रुपयाचे 10 नाणी देऊन समोरच्याकडून आपण 10 रुपयाची एक नोट घेऊ शकतो. किंवा 10 रुपयांची नोट देऊन आपण 1 रुपयाचे 10 नाणी घेऊ शकतो. उलट पण, म्हणजे सुट्टे करताना आपण मोठी नोट देणार आणि सुट्टे घेणार, छोटी मूल्याचे म्हणजे पैसे घेणार. आणि जर आपल्याकडे छोटे छोटे मूल्याचे पैसे ते देऊन आपण एक मोठी नोट घेऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे, अर्धा रुपया म्हणजे 50 पैसे, पाव रुपया म्हणजे 25 पैसे आणि पाऊण रुपया म्हणजे 75 पैसे. ठीक आहे. हे रूपांतरसाठी आपल्याला उपयोगी आहे हा घटक. चला आता यावर दिलेले आपण प्रश्न सोडू. पहिला प्रश्न आहे, ₹5, ₹10, ₹20 या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास ₹805 होतील? प्रश्नाचा अर्थ समजून घ्या. ते म्हणतात ₹5, ₹10 आणि ₹20 यांच्या आपल्याला समान नोटा घ्यायचे. किती नोटा घ्यायचे माहित नाही, तेच विचारतात ते. म्हणजे 5 रुपयाचे किती नोटा घ्यावं लागेल आपल्याला, 10चे किती आणि 20चे किती, पण त्यांचे एकूण नोटा किती ते समान व्हायला पाहिजे. समान म्हणजे याचे 5 घेतले, याचे पण 5 घ्यावं लागेल आपल्याला. मग असे किती किती नोटा घेतली आपण एकत्र मिळून किती व्हायला पाहिजे? 805 रुपये व्हायला पाहिजे. तिथं एकत्र करून 805 रुपये व्हायला पाहिजे. मग सिंपल, जर इथं समान नोटा जर शब्द आला ना, तर काय करायचं पहा, या सर्व जे मूल्यांची नोट दिलेली इथं त्यांची बेरीज करा. नोट असेल किंवा कॉइन असेल ते. मग 5 + 10 + 20 किती होणार आहे? 20 आणि 10 30, 30 आणि 5 35. आणि जेवढी एकूण रक्कम सांगितली का, मग त्या एकूण रकमेला काय करायचं? नोटांची बेरीज करायची. नोट किती आहे रुपये, आणि 35 त्याला भाग द्यायचं. आपल्याला उत्तर 23 उत्तर मिळणार आहे. 35चं तुम्हाला टेबल बनावं लागेल. म्हणजे 23 उत्तर आला म्हणजे तुम्हाला 5 रुपयाच्या 23 नोटा, 10 रुपयाच्या 23 नोटा, 20 रुपयाच्या 23 नोटा घ्याव्या लागतील. तेव्हा जाऊन ते 805 रुपये मिळतील. ठीक आहे. जर तुम्हाला त्याचा म्हणजे आपण त्याचं व्हेरिफिकेशन करू का खरंच ते तेवढे रुपये होणार आहे का, मग पहा. मग 5 रुपयाच्या किती नोटा? 23 नोटा. म्हणजे गुणिले करा बरं का, गुणाकार करायचा. ही नोट 5 रुपयाची नोट आणि एकूण नोटा 23, याचा गुणाकार करू आपण. त्यानंतर 10 रुपयाची सुद्धा 23 नोटा आणि 20 रुपयाची सुद्धा 23 नोटा. चला गुणाकार करूया आपण. 5 त्रिक 15, 15चे 5, हातचा आला 1, 5 दुने 10, 10 आणि 1 11, म्हणजे 115 रुपये 5 रुपयाचे नोटावाले झाले. 10 रुपयाचे 23 घेतले म्हणजे 230, आणि तेच 20 रुपये घ्यायचे दुप्पट करा म्हणजे 460 होणार आहे. करा बेरीज. 5 + 0 + 0 5, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 10चा 0, हातचा आला 1, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8. किती रुपये झाले? 805 रुपये. म्हणजे नोटाला एकूण संख्येने गुणायचं त्यानं, म्हणजे आपल्याला ते तेवढे 5 रुपयाचे एवढे पैसे आपल्याकडं, 10 रुपयाच्या नोटांचे एवढे पैसे आणि 20 रुपयाच्या नोटांचे एवढे पैसे, आणि एकत्र केले म्हणजे एकूण रक्कम मिळणार आहे आपल्याला. मग ट्रिक काय म्हणते आपल्याला? सिंपल, ते दिलेले जेवढे पैसे ना एक समान नोटा पाहिजे, तेव्हा ही टेक्निक वापरायची. मग या जे नोटा दिलेले किंवा जे नाणी दिलेले त्यांची बेरीज करा, आणि आलेल्या बेरजेला काय करायचं? 805ला काय करायचं? त्या बेरजेला भाग द्यायचं, आणि आपला जो वरती भागाकार उत्तर असेल ना तेवढे नोटा आपल्याला प्रत्येकी लागल तिथं. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण पाहू. कियाराने प्रत्येकी 3 रुपये प्रमाणे 2 खुरबड, 3 रुपये प्रमाणे म्हणजे एक खुरबड त्यांनी 3 रुपयाला घेतला. 3 रुपये प्रमाणे 2 खुरबड व प्रत्येकी 4 रुपये प्रमाणे 5 पेन्सिल खरेदी केल्या. तिने दुकानदारास 50 रुपयांची एक नोट दिल्यास दुकानदार तिला किती रुपये परत देईल? मग आपण काय करू आता? तिची जे तिने वस्तू घेतली ना त्यांची आपण एकूण किंमत काढू. मग 3 रुपये प्रमाणे म्हणजे एक खोडरबर 3 रुपयाचा आहे, 2 घेतले. मग 3 × 2 म्हणजे किती होणार आहे? 6 रुपयाचे 2 खोडरबर झाले. 4 रुपये प्रमाणे 5 पेन्सिल, 4 रुपये प्रमाणे 5 पेन्सिल, 4 पंचे 20, म्हणजे किती रुपये झाले तिचे? दुकानदाराला देणार ती 26 रुपये. तिने दुकानदाराला किती रुपये दिले? 50 रुपयाची एक नोट दिली. मग दुकानदार हे 26 काय करणार? त्याच्यातून वजा करणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे 10 आणि हे 4, 10तून 6 गेले 4,
आणि 4तून 2 गेले 2, म्हणजे ते 24 रुपये तिला परत देणार आहे. 24 रुपये. पर्याय क्रमांक 2, 24 रुपये. आलं लक्षात? चला आता आपण सरावासाठी दिलेले प्रश्न सोडूया. स्वाध्याय पहिला आहे पहा, 3000 पैसे बरोबर किती रुपये? आपल्याला माहिती की 1 रुपया म्हणजे 100 पैसे असतात. मग 1 रुपयाला जर 1 शून्य लावला आपण 10 रुपये म्हणजे 1000 पैसे होणार की नाही? मग 3000 पैसे म्हणजे पहा 3000 म्हणजे इथं शून्य काढून टाकायचे, मग काय होणार इथं 30 रुपये होणार. काय होणार आहे? 30 रुपये. ठीक आहे. 3000 पैसे म्हणजे 30 रुपये. मग आपल्याला 3000 पैसे दिलेले म्हणजे रुपये किती असणार आहे? 30. किंवा 30 ने तुम्ही 100 ला गुणा 30 ला, 30 गुणिले 100 3000च मिळणार आहे की नाही? म्हणजे तुमच्याकडे तर टेक्निक जशी तुम्ही तशी वापरा. आता जेवढे पैसे तेवढे रुपये काढायचे, म्हणजे एक तर 100 ने याला भाग द्या किंवा पर्यायातून 30 ला 100 ने गुणा. पैसे दिले 3000 पैसे, जर 300 पैसे असतात म्हणजे 3 रुपये झाले ना ते 3 रुपये. मग 300 वर जर 1 शून्य लागला तर 3 रुपयाला पण 1 शून्य घ्या ना, 30. दुसरा प्रश्न आपण पाहू, रुपये 5चे 80 नाणी देऊन 200च्या किती नोटा मिळतील? काय सांगितलं पहा, रुपये 5ची 80 नाणी देऊन, आता 5 रुपयाचे 80 नाणी दिले, एकूण रक्कम किती दिली पहा बरं, 8 पंचे 40 आणि हा शून्य म्हणजे 400 रुपये दिले. आणि ते म्हणतात मग त्या जागेवर 200च्या किती नोटा मिळतील? मला सांगा ना, 200 रुपयाच्या किती नोटा मिळतील? मिळून 400 रुपयाला पाहिजे. एक फॉर्म्युला तुम्ही लक्षातच ठेवा बरं का. ही नोट किती रुपयाची नोट आहे ती, ही नोटांची संख्या, नोटांची संख्या आणि हे एकूण रक्कम, एकूण रक्कम त्या नोटांची बरं का. हे लक्षातच ठेवा तुम्ही. नोट गुणिले नोटांची संख्या बरोबर एकूण पैसे किंवा एकूण रुपये त्या नोटचे किती होतील. मग 200 रुपयाचे किती, म्हणजे 200चा गुणाकार कोणाबरोबर केला तर 400 उत्तर येईल. आता हे 2 शून्यचे 2 शून्य इथं आलेले आहे का नाही? मग 2चा गुणाकार कोणाबरोबर केला तर 4 उत्तर येणार आहे 2. म्हणजे 200च्या 2 नोटा मिळतील आपल्याला. आपण बंदे केले ना, सुट्टे दिले आपण. 5 रुपयाचे 80 नाणी दिली म्हणजे 400 रुपये दिले. मग समोरचा व्यक्ती आपल्याला 200 रुपयाची किती नोटा देणार आहे? 2 नोटा देणार आहे. मग पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहू, सुदीपला त्याच्याजवळ असलेली 500 रुपयाची नोट मोडून 20 रुपयाच्या नोटा घ्यायच्या आहेत. त्याला किती नोटा मिळतील? आता पहा, 500 रुपये त्याला मोडायचे म्हणजे त्याला सुट्टे लागतात आणि त्याला 20 रुपयाची नोटा पाहिजे. मग 20चा गुणाकार कोणाबरोबर केला तर 500 उत्तर पाहिजे. सेम हाच फॉर्म्युला. 20 रुपयाच्या नोटा पाहिजे का नाही, आणि किती पाहिजे माहित नाही आपल्याला, पण मिळून किती रुपये व्हायला पाहिजे? 500 रुपये. मग 20 रुपयांच्या किती नोटा, म्हणजे नोटा आणि रुपयांचा गुणाकार करा आणि 500 रुपये व्हायला पाहिजे. मग इथं 2 आहे. आता हा शून्य इथं आला बरं का. पहा, हा शून्य इथं आला. व्यवस्थित पहा बरं का काय म्हणतो. हा शून्य इथं आला गुणाकार मध्ये. आता 2चा गुणाकार कोणाबरोबर केला तर 50 उत्तर येणार आहे. म्हणजे थोडक्यात याचा आपण काय करणार, अर्धा घेणार, म्हणजे इथं येणार 25. मग 25 गुणिले 2 50 आणि हा शून्य, म्हणजे त्यांनी जर 500 रुपयाची नोट मोडली, बंदे दिले आणि सुट्टे 20-20 रुपयाचे घ्यायचे, मग 20-20 रुपयाचे त्याला किती नोटा किंवा नाणी घ्यावं लागतील? 25. किती घ्यावं लागतील नोटा त्याला? 25. 25 गुणिले 20 500 रुपये होतात. मग 25 हा पर्याय कुठे आहे पहा बरं, पर्याय क्रमांक 2. येतं का लक्षात? सोपं आहे. पुढे पहा, अनिशकडे असलेल्या रुपये 2 व रुपये 5च्या नाण्यांची संख्या समान आहे. आपल्या सॅम्पल मधला पहिला क्वेश्चन तसा आहे. त्याच्याजवळ एकूण 560 रुपये असल्यास त्याच्याकडे 5 रुपयाची किती नाणी आहेत? आता जेवढी नाणी 5ची तेवढी नाणी 2ची पण असणार आहे ना. मग पहा, 5 अधिक 2 पैशांची बेरीज करा, ते किती झाले? 7. आणि किती रुपये पाहिजे त्यांना? 560. मग 2 अधिक 5 किती झाले? 7. 2 अधिक 5 किती झाले? 7 रुपये पाहिजे. 560 येणाऱ्या बेरजेने भाग द्यायचं एकूण रक्कमला 7. मग 7 8 56 आणि वरचा हा शून्य, म्हणजे
80 नोटा 2 रुपयाच्या आणि 80 नोटा 5 रुपयाच्या. त्यांनी फक्त 5चे विचारले आपल्याला. मग उत्तर काय ना आपला पर्याय क्रमांक 4 80. 5वा क्वेश्चन पहा आता. नेहा जवळ 200 रुपयाच्या 3 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा, 5 रुपयाची 6 नाणी आणि 10 रुपयाच्या 5 नोटा. तर तिच्याकडे एकूण किती रुपये आहेत? आता एकूण किती रुपये कसे काढायचे पहा आता. मग 200च्या 3 नोटा, 200च्या 3 नोटा गुणिले करणार. त्यानंतर 100च्या 5 नोटा, 100च्या किती आहे 5, 100 गुणिले 5. त्यानंतर 5 रुपयाचे 6 नाणी आहे आणि 10 रुपयाचे 5 नोटा आहे. 10 रुपयाचे 5 नोटा करा. म्हणजे 200 रुपये 3 म्हणजे 200 रुपयाला किती रुपये झाले ते 200च्या नोटचे 600 रुपये. हे किती होणार आहे 500 रुपये. हे किती होणार आहे 30 रुपये. आणि हे किती होणार आहे करा बेरीज सर्वांची. 0. त्यानंतर इथं पहा 5 आणि 3 8. ओके तर पहा इथं चूक झाली बरं का, सॉरी हा. हे पहा इथं 6 आणि 5 11 हातचा उगच घेतला इथं. 6 आणि 5 11. 1180 उत्तर येईल बरं का आपलं. 1180 पर्याय क्रमांक 2. 1180 रुपये तिच्याकडे पूर्ण. त्यानंतर 6वा प्रश्न पहा सोपा आहे. रुपये 4860 9 जणां समान वाटले म्हणजे भाग द्यायचंय तर प्रत्येकाच्या वाटणीला किती रुपये मिळतील? किती सोपा प्रश्न आला पहा बरं. 4860 याला 9 नी भाग द्यायचा. 9 जणांमध्ये वाटायचे तेवढे पैसे. मग 9 5 45, 3 उरले, वरून आले 6, 9 चोक 36, हा 0, परत हा 0 आला, 9 0 0 म्हणजे 540 रुपये एकेकाला मिळतील. 540 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. पहा 7वा प्रश्न आहे. विभाने 50 रुपये व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयाच्या नोटा मागितल्या तर तिला 20 रुपयाच्या किती नोटा मिळतील? अगोदर आपण एकूण नोटा त्याने किती म्हणजे एकूण किती रुपये दिले बँकेला आपण ते काढू. 50 व 100च्या प्रत्येकी 8 नोटा म्हणजे 50 रुपयाची सुद्धा 8 नोटा आणि 100 रुपयाचे सुद्धा 8 नोटा. मग 100 रुपयाचे 8 म्हणजे 800 रुपये झाले ते आणि 8 पंचे 40 म्हणजे 400 रुपये. 50 रुपयाचे नोटाचे झाले पैसे. एकूण किती झाले 1200 रुपये. आता प्रश्न विचारला तिला सुट्टे पाहिजे 20 चे नोटा पाहिजे. आता 20 रुपयाचे किती घेणार? मग तेच फॉर्म्युला 20 रुपयाचे किती नोटा घेतले तर एकूण 1200 रुपये होतील. मग इथं 12 आला म्हणजे बेसक 12. 6 नोटा नाही होणार ना, 6 घेतले म्हणजे 106 किती होणार ते 120 रुपयेच होणार आहे ते. पण हा 0 आहे, हा 0 इथं आला, 1 0 आपल्याला लागतो ना, 1 0 इथं घ्या. म्हणजे 20 रुपयाच्या किती नोटा घ्यावा लागेल तिला 60 नोटा घ्यावा लागतील. 60 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. 8वा प्रश्न. एका 50 रुपयांच्या बंडलात पहा हे 851785 किंवा आपण याला म्हणू शकतो 8,51,785 या क्रमापासून 8,51,800 या क्रमांकांच्या नोटा उरल्या आहेत. 50चे बरं का क्रम दिला, ते नोटांचे नंबर असतात ना ते क्रम, या क्रम पासून या क्रम पर्यंत. तर बंडलात किती रक्कम उरली आहेत? किती रक्कम उरली? मग आता पहा ह्या नोटा उरल्या म्हणजे यांची काय करायची आता सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करायची. कोण येते पहा लिहितो मी. याच्यामध्ये मोठं कोण येतं हे ना 8,51,800 त्यातून काय मायनस करा ना आपण 8,51,785. आता 0 आहे ना 10 परत हे 9 आणि हे 7 पुढचे काय जसे तसे 10 - 5 5 9 इंग्लिश चाललं बरं का आपला ठीक आहे. आता हा एक्झाम्पल इंग्लिश मध्ये सांगतो मी. 10 - 5 5 9 - 8 1 7 - 7 0 आणि पुढचे झिरोच येणार आहे. 1 - 1 0 5 - 1 0 8 - 1 0. आता एक लक्ष द्या बरं का विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक सांगतो. ज्या वेळेस आपण ज्या क्रमांकापासून ज्या क्रमांकापर्यंत मोजतो ना त्यावेळेस वजाबाकी करून यामध्ये एक मिळवायचा कधी पण. तेवढे
तिथं ते नंबर ऑफ गोष्टी जे असेल ते असतं म्हणजे 16. समजा मी जर तुम्हाला असं बोललो पहा, एकदम सिंपल एक्झाम्पल देतो तुम्हाला त्याचा पहा. मी जर म्हणलो की वर्गातले 1 ते 16 रोल नंबर तिचे विद्यार्थी इकडे या, 1 ते 16 नंबरचे विद्यार्थी इकडे या. जर मी 16तून 1 वजा केलं, मग का 15 विद्यार्थी फक्त येणार का? मग 1 वाला पण धरणार आणि 16 वाला पण विद्यार्थी येणार ना. काही पण ऍक्टिव्हिटी असेल, तोंडी परीक्षा असेल कुठलं पण. मग मी जर 1 ते 16 विद्यार्थ्याला जर बोलवलं, मग 16 विद्यार्थी येणार की नाही? म्हणजे आपण जर मायनस जर केलं, सबट्रॅक्शन जर केली, 16तून जर 1 वजा केलं म्हणजे 15 उत्तर येऊ राहिलं की नाही. पण आपण 1 धरणार म्हणजे याच्यामध्ये 1 मिळवा आणखी 16. मग त्याचप्रमाणे इथं आपल्याला या क्रमापासून या क्रमापर्यंतच्या नोटा उरलेले, म्हणजे अगोदर आपण वजाबाकी करायची. वजाबाकी जर केली तर 15 उत्तर आला, यामध्ये 1 मिळवा 16, म्हणजे ते 16 नोटा आहेत. आणि नोट कितीची बरं? 50-50 रुपयाची नोट आहे. मग या 16 नोटांना काय करणार आपण? 50नी गुणाकार करणार, मल्टिप्लाय करणार. मग 16 पंचे 80, 16 फायजा 80 आणि 50चा हा 0. म्हणजे किती रुपये उरले मग ते? नोटा 16 आहे, 50-50 ची एक नोट आहे. मग 50 गुणिले 16 800. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. जर तुम्ही ते 15 घेतलं, 15 5 75, म्हणजे तुमचं उत्तर 750 येईल. आणि फसवण्यासाठी तो सुद्धा उत्तर इथं दिलेलं आहे, लक्षात ठेवा. इथं महत्वाची गोष्ट ही. त्यानंतर 9वा प्रश्न आपण पाहू. निशांतने 3 चोकोबार विकत घेतले. 3 चोकोबार विकत घेतले. दुकानदाराला त्याने 50 ची नोट दिली, तेव्हा दुकानदाराने त्याला 5 रुपयाचे एक नाणे परत दिले. तर एका चोकोबारची किंमत किती? आता सोपा प्रश्न आहे पहा. काय? 3 चोकोबार घेतले, ठीक आहे. दुकानदाराला त्याने किती रुपये दिले? 50 रुपये दिले. दुकानदाराने त्याला 5 रुपयाचे एक नाणं परत दिलं, म्हणजे ते 5 मायनस करा, म्हणजे किती घेतले दुकानदाराने? 45 रुपये घेतले. मग 3 चोकोबारची किंमत 45 आहे. मग एका चोकोबारची किती? म्हणजे जास्तची किंमत दिली, एकाची काढायची, मग 3 नी भागा. मग किती होणार इथं? 3 एक 3. तसं तुम्हाला माहिती 15 त्रिक 45 होतं. 3 एक 3, एक उरलं, वरून आले 5, 3 5 15. म्हणजे एक चोकोबार किती रुपयाला आहे? 15 रुपयाला आहे. 15 एक 15, 15 दुने 30, 15 त्रिक 45. मग दुकानदाराने 45 रुपये घेतले आणि 5 रुपये मागे दिले. म्हणजे एकदा आपण वजाबाकी केली आणि मग भागाकार दिला. काही गोष्टी तुम्ही तोंडी पण सोडू शकता जर तुम्हाला पाडे आणि कॅल्क्युलेशन तुमचा फास्ट असेल तर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. होमवर्क देणार मी तुम्हाला आज, घाबरू नका. 10 नंबरचा प्रश्न पहा. कामरांजवळ 5 रुपयांच्या काही नाणी व 10 रुपयांच्या 6 नोटा आहेत. 5 रुपयाच्या काहीतरी नाणी, 1 2 3 4 50 100 माहित नाही, आणि काही 10 रुपयाचे किती आहे? 6 नोट आहे. त्याच्याजवळ एकूण 205 रुपये असल्यास 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या पुढीलपैकी कोणती असेल? सोपा प्रश्न आहे पहा, समजून सांगतो व्यवस्थित. 5 रुपयाच्या किती नोट आहे? माहित नाही. पर्यायाने जाऊ नका, एक एक लय वेळ लागत. बरं, 10 रुपयाची किती नोट आहे बरं? 6 नोट आहे. मग 10 रुपयाच्या 6 नोटा म्हणजे ते 60 रुपये झाले का नाही? आणि एकूण किती रुपये त्याच्याकडं? 205. मला सांगा आता, 205 मधून आपण हे 10 रुपयाले पैसे वजा करून टाकू ना. 205 मिळून आहे 10 रुपये आणि 5 रुपयाची मिळून, त्यामध्ये आपण 10 रुपयाचे किती रुपये? 10 रुपयाला किती पैसे? एकूण 60 रुपये. ते वजा करा. किती उरणार इथं पहा. 5तून 0 गेले 5, 20तून 6 गेले 14, 145. आता 145 हे 5 रुपयेवाले आहे, 5-5 रुपयाच्या नोटा आहे, किती माहित नाही. मग परत आपला फॉर्म्युला, 5 रुपयाला कितीने आपण गुणाकार केला तर 145 रुपये होणार आहे. मग 5 गुणिले किती? आता इथं 0 ने आला आहे ना, मग सरळ काय करायचं पहा. मग गुणाकार का आपण भागाकार पण सुद्धा बनवतो की नाही. म्हणजे थोडक्यात काय करा, मग 145 ला 5 नी भाग द्या. इथं 0 वाल्याने आला म्हणून सांगतो बरं का. 5 दुने 10, 4 उरले, हे 5 खाली आले आणि 5 9 45, म्हणजे वरती किती आलं? 29. म्हणजे 29 गुणिले 5. 5-5 रुपयाच्या 29 नोटा किंवा नाणी असतील, काय नाणी दिलेले. हा, मग 145 काय केलं विद्यार्थी मित्रांनो? त्याच्याकडे 5 रुपयाचे किती आपल्याला माहित नाही, पण 10 रुपयाचे 6 आहे का नाही?
मग 10 रुपयाचे 6 नोटा म्हणा किती झाले ते 60 रुपये. मग हे 60 रुपये आपण वजा करणार एकूण पैशामधून. मग 205 मधून 60 गेले म्हणजे 145 रुपये. हे 5-5 रुपयाले नाणी सर्व. मग 5 रुपयाच्या किती नाणी म्हणजे 145 आहे. मग 145 ला 5 ने भाग द्या, आपल्याला हे उत्तर मिळणार की नाही. मग 29 म्हणजे त्याच्याकडं 5-5 रुपयाच्या 29 नाणी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. 11वा प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. मस्तपैकी तुम्हाला आजचा होमवर्क. 960 रुपयात 50च्या जास्तीत जास्त किती नोटा येतील. किती जास्तीत जास्त किती नोटा येतील. एक तर येणार आहे माहिती आपल्याला. एक नोट घेतली म्हणजे 50 रुपये. 10 नोट घेतले तर 500 रुपये होणार आहे. म्हणजे 10 पण आपण घेऊ शकतो. 11, 12, 13, 14 असं मला सांगा. मग जास्तीत जास्त आपण किती नोटा घेऊ शकतो. आता तुम्ही ट्रिक लावा, लॉजिक लावा, फास्ट कॅल्क्युलेशन करा, पण ढगात गोळी कुणी मारू नका. ठीक आहे. 12वा प्रश्न पाहू. प्रत्येक 25 प्रमाणे 3 आंबे, प्रत्येक 30 रुपये प्रमाणे 4 अननस विकत घेऊन सलीलने फळ विक्रेत्याला 100ची एक नोट व 50च्या 2 नोटा दिल्या तर त्याला किती रक्कम परत मिळेल. हा सुद्धा प्रश्न काय असणार तुम्हाला होमवर्कला असणार आहे. समजून सांगतो मी. पहा, 25 रुपये एक आंब्याची किंमत आहे. 3 आंबे घेतले तुम्हाला, मग एकूण 3 आंब्याची किंमत मिळणार आहे. 30 रुपये प्रमाणे 4 अननस घेतले. एक अननसची किंमत 30 रुपये, 4 अननस घेतले. मग ती किंमत काढा, त्यांची बेरीज करा, एकूण किती पैसे लागले या दोन गोष्टीला. मग सलीलने दुकानदाराला कसे पैसे दिले पहा. 100ची एक नोट हे झाले 100 आणि 50च्या 2 नोटा म्हणजे 200 रुपये दिले. 50चे 2 नोटा म्हणजे 100 आणि 100ची एक नोट म्हणजे 200. 100 सॉरी, आणि 100 आणि 100 किती झाले 200. तर आता याची किती रक्कम झाली ते मायनस करा आणि तुम्हाला मग एकूण दुकानदार त्याला किती रुपये परत देणार ते काढायचंय. होमवर्क आहे तुम्हाला. आणि आजच्या व्हिडिओचा 13 नंबरचा शेवटचा प्रश्न. एकाच प्रकारच्या 8 इलेक्ट्रॉनिक उपकरणांची किंमत 3800 आहे तर प्रत्येक उपकरणाची किंमत किती. तसं जर पाहिलं तर हा भागाकारचा क्वेश्चन पडला. हा 3800 भागिले 8. मग पहा 8 चोक 32, किती उरले इथं 6 उरले, वरून आल्या 0. त्यानंतर पहा 8 साठी 56, 56चे इथं पहा किती उरणार, इथं 4 उरणार, वरून आला 0. 8 45 पूर्ण भाग गेला. म्हणजे 8 जणांची किंमत दिलेली, एक जणांची काढली ना आपण म्हणजे किती झालं 475. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण नाणी व नोटा या घटकाचा अभ्यास केला. व्हिडिओ क्रमांक आपला 25 आहे ना. मग नोटा काय, नाणी काय, एकूण पैसे कसे काढायचे, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार, स्वाध्याय 13 प्रश्नातून 11 प्रश्न मी तुम्हाला सोडून दिलेले आहेत आणि 2 प्रश्न तुम्हाला होमवर्कला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 5 आकृतीबंध हा घटक आपण सुरू करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मला पण तुमचा खूप मोठा सपोर्ट होईल. थँक्यू, धन्यवाद.